आता आपण बघूयात 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 50 बातम्या। चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा शेवटचा दिवस। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार आदित्य ठाकरेंची सभा, तर आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणेंसाठी शिंदेंच्या सभा। आज नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींच्या जाहीर सभेचं आयोजन। शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज पिंपरीत रोड शो। पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता रोड शोचं आयोजन। उद्धव ठाकरे आज पालघर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। पालघरमधील विविध शिष्टमंडळ आणि वाढवण बंदर विरोधी संघटनांच्या भेटी घेणार आहेत। सकाळी 11 वाजता जलदेवी रिसॉर्ट इथे ठाकरेंचं आगमन होणार। पुण्यात कात्रजमध्ये 4 वाजता मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांसाठी सभेचं आयोजन। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत आज होणार सांगता सभा। रवींद्र धंगेकरांसाठी उद्धव ठाकरेंची उद्या सभा। धंगेकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची उद्या पुण्यात नदीपात्रात सभा। शिवाजी आढळराव यांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची खेडमध्ये सभा। दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत सांगता सभेचं आयोजन। पुण्याच्या हडपसर इथे आज अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सकाळी 9:30 वाजता सभा। कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांची सभा। खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये सकाळी पत्रकार परिषद, तर सायंकाळी नाशिकमध्ये प्रचार सभेचं आयोजन। शिरूरच्या नारायणगावमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सभा। जयंत पाटील, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे आणि प्रवीण गायकवाड यांची नारायणगावमध्ये दुपारी 3 वाजता सांगता सभा। अमित ठाकरेंचा आज नाशिकमध्ये तीर्थार मेळावा। हेमंत गोडसे, भारती पवारांच्या प्रचारासाठी अमित ठाकरेंचा मेळावा। नाशिकमध्ये आज मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा। डीसीसी बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगाची कारवाई। बारामतीच्या मतदानाच्या 1 दिवस आधी बँक सुरू ठेवणं पडलं महागात। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर बँकेच्या 40 ते 50 कर्मचारी आढळून आले। निवडणूक आयोगाकडून बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई। पुण्यात मतदान यादीत नाव नसल्यासही मतदान करता येणार। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, मात्र पोस्ट चुकीची असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट। एका जणाविरोधात गुन्हा दाखल। परभणीत परशुराम जयंती उत्सवानिमित्त महादेव जानकर आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील एकाच मंचावर एकत्र आल्यानंतर दोघांमध्ये रंगल्या गप्पा। नगरीत सिंधुदुर्गात महिला मतदारांचं प्रमाण अधिक, मात्र तरीही मतदानाच्या वेळी महिला मतदारांची आकडेवारी घटली। नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस। संध्याकाळी 5 पर्यंत उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू राहणार। धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल। अल्पसंख्याकांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कारवाई। धार्मिक भावना दुखावल्याचा गायकवाडांवर आरोप। साई रिसॉर्टचा अनधिकृत दुसरा मजला 10 दिवसांमध्ये पाडणार। सदानंद कदम यांची मुंबई उच्च न्यायालयात हमी। कदम यांच्याकडून न्यायालयाला लेखी प्रतिज्ञापत्र सादर। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुलढाण्यात 300 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळची घटमांडणी पार। वर्षभराचा पाऊस, पिकं, शेतीसंदर्भात भाकीत, तर यंदा चांगल्या पावसाचंही भाकीत। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर काही तासात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। पुणे शहर आणि उपनगरात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार, हवामान विभागाचा अंदाज। नाशिक आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी पिकांना मोठा फटका, शेतकऱ्यांची चिंता वाढली। परभणीच्या मानवतमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची उडाली तारांबळ। पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। चिखलगाव मार्गावर कर्णावड गावाच्या हद्दीत 2 झाडं मुख्य मार्गावर कोसळल्यानं वाहतूक ठप्प। पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची रिमझिम, पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा। साताऱ्यातील पाटण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। ढेबेवाडी, कुंभार गावातील घरं, दुकानांवरील पत्र उडाले, तर शेती पिकांचे अतोनात नुकसान। वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळले, वीज पुरवठाही खंडित। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पाणीच पाणी। पुण्यातील विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। सिन्नर आणि आंबेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस। जोरदार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी। शेतातील उन्हाळी बाजरीचं काही प्रमाणात नुकसान। अहमदनगरमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका। वादळी वाऱ्यामुळे कांदा, लिंबू, डाळिंब, सीताफळसह पिकांचं नुकसान। सरकारकडून तातडीची मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली।
बारामतीच्या वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह 20 मिनिटं गारपीट, आंब्यासह भाजीपाला पिकांचं नुकसान, तर विहिरी आणि कूप नलिकांनी तळ गाठला. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळ्यात एचटीबीटी कापसाच्या अवैध विक्री केंद्रावर कृषी विभागाचा छापा, बोगस बियाणं जप्त, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं नाशिककरांची उडाली तारांबळ.